बघा माझे कृती कशा तयार झालं. छान 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 तयार झाला. हाय कोण दे. हाय हा हाय. कशी 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 द्यायची. तू दे तू दे दे ना. कशी दे ना. कशी ना द्यायची. हायच करायचं. हाय गुड मॉर्निंग. अगं बाई दिली दिली. कशी दिली. हा कशी पण दिली. कशी पण दिली. जीप पण दाखवली. जीप पण दाखवतो. कुठे बघतो. इकडे बघायचं. हे कॅमेरा इथे इथे बघायचे असते. हा इथे बघायचे असतं. आय लाईक पप्पी देऊन दे. आय लाईक कशी देऊन दे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज माझी बरीचशी कामं आटोपलेली आहे. कृतिक बघा किती गोड हसतोय. कारण की आज हा उशिरा उठला आणि फ्रेश आहे म्हणून. मग फ्रेश आहे. उशिरा उठला म्हणून फ्रेश आहे. लवकर उठला की खूप चिडचिड करतो, खूप किरकिर करतो. मला हातातली कामं सोडून मग त्याच्या मागे राहावं लागतं किंवा त्याला घेऊन बसावं लागतं. तर असं नाही करू. थांब. तर हा ना जेव्हा केव्हा लवकर उठतो किंवा म्हणजे सकाळी 5, 5:30, 6ला जर का उठला किंवा 7पर्यंत जरी उठला ना तरी खूप चिडचिड करतो. इतकं चिडचिड करतो की राहतच नाही. सारखा मला घेऊन बस म्हणतो. केस नाही उडू. आणि जर का तेच 8, 8:30 किंवा 9पर्यंत उठला ना तर अगदी फ्रेश उठतो स्वतःच्या हाताने. मग तो दूध पण पितो थोडाफार. म्हणजे प्रयत्न करतो दूध प्यायचा किंवा मलाच पिऊ दे म्हणतो. खेळतो पण. माझी कामं पण व्यवस्थित होतात. पण तेच जर का लवकर उठला तर इतका चिडचिड करतो ना. मग मला असं वाटतं की उगीचच उठलं बाबा हा. म्हणजे रात्री जर का लवकर झोपला तर तो सकाळी लवकर उठेल. रात्री लवकर झोपला तर आपली झोप व्यवस्थित होते. हे एक बेनिफिट आहे. पण सकाळी मग मला त्याचा डिस्टर्ब होतो. हो ना. होतो तुझा डिस्टर्ब. मग तो जर का त्याला सकाळी उशिरा उठवायचं असेल तर रात्री उशिरा झोपवावं लागतं. आणि रात्री जर का उशिरा झोपत असेल तर तिथेही आपली चिडचिड होतं. म्हणजे चिडचिड कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणारच आहे. एकतर रात्री चिडचिड होईल किंवा मग सकाळी चिडचिड होईल. माझ्या गार्गीला लवकर झोपायची सवय आहे तर ती तरी लवकर झोपते. पण हा नाही झोपत. हा 12 वाजेपर्यंत कसाही जागतो. जेव्हा केव्हा हा 12च्या आधी झोपला तेव्हा हा लवकर उठलाच पाहिजे. आणि लवकर उठला की मग अजून माझी सकाळी चिडचिड होते. म्हणून मग केव्हा तरी ही चिडचिड होणारच आहे. चला तर मग आता आपण कृतिक सोबत खेळूयात. कृतिक काय काय कारनामे करतो आज बघूयात. काय करतो तू. काहीच नाही करत. म्हणजे काहीच कारनामे नाही करणार आहे तो. आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालाय बरं तो आज. हो है ना. दादू कुठे जायचं बेटा आज. बाहेर जायचं तुला. बाहेर जायचं. गार्डनमध्ये जायचं. गा गा गार्डन म्हण. गार्डन. कुठे जायचं गार्डनमध्ये. मग जा टोपी आण. तुझी टोपी कुठे आहे. टोपी सॉक्स कुठे आहे. आता बघा तो टोपी आणि सॉक्स कसे आणतो ना. नाही त्याला एवढं कळतं ना. बाहेर जायचं म्हटलं की बरोबर टोपी आणि सॉक्स आणतो आपल्याजवळ. आण. कुठे आहे टोपी. आहे का तुझी टोपी त्याच्यामध्ये. आहे का. टोपी कोणती आहे. कुठे आहे टोपी. आणि सॉक्स कोणते आहेत. ते नाही आहे तुझे सॉक्स. ते दीदीचे आहे. तुझे कुठे आहे. ते तुझे कुठे आहे. तुझे सॉक्स कुठे आहे. कुठे आहे तुझे सॉक्स. काढ. अरे अरे हात जाईल ना आतमध्ये. मी चालली पूर. ती टोपी आहे आणि सॉक्स. कोणती घालतं. कोणती टोपी घालतं ते माझ्याजवळ. एकच दे कोणती पण. ही घालतं. ही घालून देऊ का. ती ही पण घालून देऊ. बरं सॉक्स. ते सॉक्स आहे. कुठं घालायला लागते हे. अजून एक. आणि कुठं घालायला लागते. चल घाला पटकन. लावून दे आता. ते लावून दे. बंद कर. ते नाही मला नाही पाहिजे. दे बंद करून. ते ठेव. ठेव. ते ठेव खाली त्याच्यामध्ये ठेव. ते पण ठेवून दे आतमध्ये. ठेव. हिच्यात ठेव. ड्रॉवरमध्ये ठेव. ड्रॉवरमध्ये. कसं कळतं ना मुलांना. म्हणजे बोलता येईल ना येऊ पण कळतं बरोबर. उघड ना. असं उघड ना. उघडून देऊ. असं उघडून देऊ. ठेवून दे. आता बंद करा. लागलं. चालतं का तो बाहेर की मी जाऊ सांग. हे बा आम्ही चाललो. टाटा. मग चालली मी. टाटा. जाऊ.
हे घालता, हे घालता. कुठं घालायला लागते? कुठं कुठं? अच्छा, पायात घालायला लागते, पायात. घाल, पायात घाल. घाल पायात. घातले? असे घालायला लागते. कसं? ते बघा, त्याला सोप्यावर घालता नव्हते येत म्हणून तो खाली उतरला आणि घालत आहे. खरंच त्याच्यानी घातलं जाणार का? बघा कसं घालतोय. हा, नाही घातलं जा. आणि मी घालून दे. एक ऋतिक, ऋतिक काहीतरी करतोय. हा, काय करतोय तू? काय करतोय बेटा? माझी काढ, माझी माझी कुठे? काढ माझी चप्पल, माझी काढ. माझी कुठे? माझी चप्पल कुठे? त्याने बघा त्याची चप्पल काढली आहे आणि आता काय करतोय? अच्छा, माझी चप्पल काढतोय. मला पण म्हणतोय मी पण येऊ. हां हां, मी घेते शी आहे बेटा, हात धुवा लागेल रे आता, गंदे ते हात. चल मी पहिले हात धुवून देते. हां, मी घालते थांब. मी घालते थांब. घालते, ची चल मी हात धुवून देते तुझे पहिले. त्याने त्याची चप्पल काढली आणि माझी पण चप्पल काढली, म्हणजे त्याला म्हणायचं आहे की बाहेर चल. कुठे जायचं? ते बसून देऊ? असं थोडी बसता येते दादा, असं बसता येते का? असं बसत असते का? हां, मग असे बसते का? ये मी बसून देते, ये मी बसून देते. ये दादा, पडशील 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 रे दादा, बसून देऊ ना. आता आता कुठे जायचं? कुठे जायचं? कुठं जायचं? अडू, कुठं जायचं? हां, कुठं जायचं? चालला तू? बाय. पडशील ना, पडशील ना दाद्या. हे पडशील ना. जायचं बाहेर? अरे बापरे, पडते की नाही? चल तुझ्यासाठी खायला कर. काय खातो तू? हे काय आहे? मज्जा येते, मज्जा येते, मज्जा येते. अरे पडशील ना दादा. हे बघ, माझे बोट पकड, बोट धर, बोट. कुठं कुठं? आताच दादा बाहेरून आलो ना आपण. आत्ताच आम्ही बाहेरून आलो आणि बघा याचं परत चालू चाललं की बाहेर चल, बाहेर चल. काय आवडतं बाहेर काय माहिती. कुठं आलो ना दादा आपण? रुसला 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 बाई, रुसला. रुसला तू, रुसला. अगो बाई, अगो बाई. हे काय आहे? हे कोणती एक्सप्रेशन आहे? हे काय आहे? हे कोणती एक्सप्रेशन्स आहेत? नुसतं इकडून तिकडे, तिकडून इकडे फिर फार करायचे. अगं बाई, रुसलं का माझा दादा? ओ माय गॉड, असं रुसतं? ओ, अरे बापरे, हे काय आहे? हे काय आहे? हे तर नवीनच आणलंय रुसायचं काहीतरी. हां, अरे बापरे, अरे बापरे. अगं बाई, दादा हे काय आहे नेमकं? हां, हे कोणतं राग व्यक्त करायचंय? राग कसा व्यक्त करावा? अरे बापरे, असं दादा, पण आत्ता चालू ना आपण बाहेरून, बाहेर गेलो होतो ना. नुसतं बाहेरच राहायचं का? अरे बापरे, इतकं छान छान गुड बॉय आहे ना तू. ये माझ्याजवळ ये. मग तुला म्हटलं ना की आपण आत्ताच आलो बाहेरून, परत नाही जायचं. मग किती वेळा बाहेर नको तुला? किती वेळा बाहेर न्यायचं? कसं राग येतो ना सगळ्या मुलांना, लहान लहान मुलांनाही कळतं
रागवलेलं करतं का? आता तर हा मोठाच झाला. बस 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 मशाना किती रागवलं बापरे. एवढं सुद्धा रागवलं. मी रागवलं पण म्हटलं बाहेर नाही जाऊया. बस 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 मशाना बस बस नाही राहू नये. छान बॉय आहे. सांग बरं तू इतकं गुड बॉय. आम्ही आत्ताच बाहेरून आलो आणि हा परत म्हणते बाहेरचं. नुसतं बाहेरच राहावं का? जरी माझी कामं झालेली आहेत पण तरी चिल्लर कामं आहेत मला घरातली. बघा झोप आली आहे, जेवण करायचं आहे, झोपायचं आहे, दुपार झाली आहे. वातावरण तर असं आहे की सतत पाऊस येईल की काय. म्हणजे पाऊस तर चालूच आहे पण आजही आभाळ आहे. थोडासा पाऊस उघडलेला आहे पण आभाळ आहे. पण असं वाटतं की पाऊसच येईल. दुपार झाली आहे आता पण तरी असं वाटतं की सकाळचीच वेळ आहे. बघा बघितलं तुम्ही आमच्या दादाचा राग. कसा राग येतो आमच्या दादाला. राग व्यक्त कसा करायचा हे बघा अजूनही आहेच पकवायचे. आई काय 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 आई थांब मी घेते थांब. एकदा नाही म्हटलं समजत नाही. राग आलाय राग. माठाला हात नको लावू म्हटलं तर राग आलाय. बघा राग कसा तणका देऊन बसलाय. बघा त्याला माठाला हात नको लावू म्हटलं, कपाटाला हात नको लावू म्हटलं तर कसं रडायला लागलाय. लगेच रडू येते आम्हाला लगेच. हा ना दादा. हो मागू हो दादा नाही रडू दा. हो रे बेटा. ग्रितिक हे बघ काय मी ग्रितिकसाठी बनवलाय मस्त पनीर पराठा. आणि बघा तो इतका आणि ओढून घेतलं आणि त्याने माझ्याजवळचं की तसं पूर्ण फिनिश करणार आहे. थांब गरम आहे. हा आहे ना. थांब मी खाऊ घालते. थांब बेटा थांब. हा कसं आहे कसे दादा ग्रितू. हा हा नाही आहे किती गरम आहे तरी पण बघा तो कसा हात लावतोय. दादू गरम नाही आहे गरम नाही आहे. तर आता मी ग्रितिकला मस्त हा पराठा खाऊ घालते आणि मग झोपवून देते. हा बघा आमचा ग्रितिक. मला वाटलं हे कार्टून मस्त खाणार पिणार आणि झोपून जाणार पण यांनी पसारा बघा किती मांडून ठेवला आहे. इथून तिथपर्यंत पूर्ण पसाराच पसारा आहे. आणि आता याला टी व्ही लावून पाहिजे. म्हणजे बघा त्याने रिमोट पण आणलं आहे. म्हणजे सांगायचं झोपायचं काही आहे का. मी याला फिरवून आणलं का कारण की हा थकला तर लवकर झोपेल. पण कसलं काय जेवण करून अजून याच्यात एनर्जी आली आणि याने टी व्ही लावून मागितली आहे बघा. आता याला पाहिजे गाणी लावण्याची. दादू झोपायचं नाही का. तर हा ब्लॉग मी आता इथेच संपवते नाहीतर हा ब्लॉग खूप मोठा होईल. माहिती नाही हा कधी झोपेल काय होईल. मलाही थोडा आराम करायला मिळेल की नाही मिळेल. तर माझी जी काही शिल्लकची कामं आहेत ती मी कामं करून घेते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ग्रितिकवर असंच प्रेम करा आणि ग्रितिकचे व्हिडिओज बघत राहा. बाय करा दादा बाय बाय. नाही आता तो टी व्हीमध्ये दोन्ही रिमोट आणले त्यांनी बघा. खुर्चीवर चढून सोफ्यावर आला आहे. चला तर मग याचे कार्टूनपणा काही संपणार नाही. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.